रेडिओ विश्वास, रेडिओ विश्वास, रेडिओ विश्वास. नमस्कार नाशिक. मी आहे प्रियांका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. वेल, नाशिक घड्यात वाजला 1. करत आहोत गप्पांचा रिटेक. हिट आणि क्लासिक गाण्यांच्या कलेक्शन सोबत मी प्रियांका पुन्हा एकदा गेलेले लेडीज कट्टा. वेल, 24 ॲड फिल्म्स, एक सिरियल, त्या पण हिंदी सिरियल आणि 4 शॉर्ट फिल्मची आज एक बबली आणि मोस्ट डायनामिक एक अशी ॲक्ट्रेस आपल्यामध्ये आहे जिला बघून तुम्हाला खरंच वाटेल वाव, सौंदर्य असावं तर असं. सो हियर वी गो विथ ऋतुजा सरोदे. हॅलो, वेलकम. हाय, थँक्यू. रेडिओ विश्वास. सगळ्यांना सुंदर दिसायला खूप आवडतं, मलाही सुंदर दिसायला आवडतं, पण असं वाटतं की यार एवढं काम केल्यानंतर परत बाहेर जायला तर एवढं मेकअप करायचं, मेकअप करून जाण्यापेक्षा न मेकअप केलेलं साधंच असं गेलेलं बरं. आता तुला कशी प्रेझेंटेबल ठेवते ते प्लीज माझ्या नाशिककरांसोबत शेअर कर. मेकअप करणं म्हणजे फक्त हेवी मेकअप करणं, खूप कॉस्मेटिक यूज करणं असं नसतं. आपण 2-4 गोष्टींनी पण एकदम परफेक्ट लुक मिळवू शकतो. जस्ट बी प्रेझेंटेबल एव्हरीवेअर, एनिवेअर यू गो. त्याच्यासाठी तुम्हाला 2-4 गोष्टी पाहिजे अँड यू रेडी टू गो. अँड त्या 2-4 गोष्टी काय आहेत? सी, एव्हरीबडी कॅन्ट यूज फाउंडेशन्स आणि मेकअप बेसिस हेवी. तुम्ही नॉर्मल आपलं BB क्रीम लावा, CC क्रीम लावा, एक काजल, एक मस्कारा आणि छानशी सुटेबल लिपस्टिक, दॅट्स इट. आणि तुम्ही एकदम प्रेझेंटेबल होऊ शकता. बाकी काही करायची गरज नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट त्या मिस करताय जी मी खरंच ऑब्झर्व केलेली आहे, ती आहे त्यांची गोड 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 अशी स्माइल. ती जर मिसिंग असेल ना तर त्या मुलीकडे बघण्याची इच्छा नाही होत. काय वाटतं नाशिककर, व्हॉट यू थिंक? आणि येस ऑफकोर्स. आणि अजून तुला काय असं वाटतं की हेवी मेकअप किंवा पार्टीजमध्ये जाण्यासाठी एक बेसिक गोष्ट काय जवळ असली पाहिजे? सी, एक बेसिक गोष्ट तुमच्याकडे एक लॉंग लास्टिंग लिपस्टिक असणं खूप गरजेचं आहे. Okay. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही पार्टीमध्ये खाणार आहात, पिणार आहात, जे काय आहेत, बट तुमची लिपस्टिक हल्ली नाही पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. सो मेक शुअर तुमच्याकडे एक छानशी लिपस्टिक आहे विच इज लॉंग लास्टिंग. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, कॅरी युअर गुड स्माईल. अदरवाईज तुम्ही कितीही छान मेकअप केला, कितीही प्रोडक्ट्स यूज केले, बट यू नो इफ यू कांट लुक विद इन गुड, ते दिसतच नाही मग. बट एंड ऑफ द डे मला असंही वाटतंय की वेन युअर गुड फ्रॉम इनसाइड, येस, इट ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट्स ऑन युअर फेस. That's जेव्हा तुम्ही आतून चांगले असाल ना तर तुमच्या चेहऱ्यावरती तो सौंदर्य आपोआप दिसतो. व्हॉट यू थिंक? अँड तोपर्यंत ऐकत आहे तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. स्टे ट्यून. रेडिओ विश्वास. मी आहे प्रियांका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. वेल, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आलो आहोत आणि येस, आपल्यासोबत आहे ऋतुजा सरोदे, शॉर्ट फिल्म ॲक्ट्रेस आणि अतिशय गोड दिसते ऋतुजा. आता अँड आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू वन थिंग की फिटनेस आणि डाएट किती इम्पॉर्टंट आहे आपल्या चेहऱ्याला ग्लो करण्यासाठी? ऑफकोर्स फिटनेस आणि डाएट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सी, तुम्ही सगळेच जण बाहेर जाता, खाता, एव्हरीथिंग, वी डू पार्टी, एव्हरीथिंग, बट एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपण क्वांटिफाईड खायला पाहिजे. तुम्ही सगळं तुमचं आवडीचं खा, बट इन अ प्रॉपर प्रपोर्शन, सो दॅट तुम्हाला तो गिल्ट नाही येणार की आपण बाहेरचं खाल्लंय किंवा जंक खाल्लंय. बट येस, क्वांटिफाईड फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वांटिफाईड फूड म्हणजे मला समजेल अशा भाषेत बोल. मी साधी बाई अगदी प्रमाणात खा. गुलाबजाम खूप आवडतात, 2 नका खाऊ, एकच खा. सो दॅट यु नो तुम्हाला खाल्ल्याचं पण समाधान मिळणार आहे आणि तुम्हाला तो गिल्ट पण येणार नाही की तुम्ही आज गोड खाल्लं, कितीतरी कॅलरीज गेल्या. नो, तुम्ही सगळं खाऊ शकता, पण अगदी प्रमाणात. आणि एक्सरसाइज वरती तुला काय म्हणायचं की कुठली एक्सरसाइज रोज असली पाहिजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये? एक्झॅक्टली. सी, ऑनेस्टली मी पण काही खूप जिम लवर वगैरे नाहीये, बट आय लव्ह झुंबा. सो मी ते माझं पॅशन खरंच आवडीने फॉलो करते आणि इवन मी कथ्थक पण करते. सो तुम्हाला जो काही तुम्हाला डान्स फॉर्म आवडत असेल किंवा जे काही आवडत असेल, जे तुम्हाला फिटनेससाठी तुम्हाला हेल्प करणार असेल, तर तुम्ही ते नक्कीच फॉलो करायला पाहिजे. अल्टिमेट ग्लो जो तुमचा येतो ना, तो तुमच्या फिटनेसमुळेच येतो. तुमचा डान्स असू दे किंवा झुंबा असू दे किंवा वर्कआउट असू दे, बट तो दिसतो. अच्छा, पण तू रेग्युलरली काय करते? मी रेग्युलरली कथ्थक करते. ओके, तो पण एक वर्कआउटचा एक भाग असू शकतो का कथकमध्ये पण? हो, आमचं रेग्युलरली कथकचा डान्स क्लास असतो आणि आय रिअली वेटेड फॉर दॅट सॅटर्डे संडेवाला क्लास की कधी आणि आम्ही कधी जाणार. सो येस. सो फक्त वीकेंडला वर्कआउट असतं का रेग्युलरली थोडंफार काही असतं? रेग्युलरली पण असतं थोडंफार, आणि वीकेंडला आमचं कथकचा क्लास असतो. आणि रेग्युलरली यू कॅन गो फॉर वॉक, यू कॅन डू युअर फेवरेट वर्कआउट, एनिथिंग, बट करायला पाहिजे हे नक्की. नाशिक. मी आहे प्रियांका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. आलो होतं पण कार्यक्रमाच्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये आणि आपल्यासोबत आहे ऋतुजा ताई सरोदे. अतिशय बबली ॲक्ट्रेस आहे, हिची स्माईल खूप कातलान आहे. सो आता मला असं विचारायचं आहे की ही मनमोहक हसू
हां, या सुंदर हसण्याच्या मागे बऱ्याच काही गोष्टी असतात. कारण प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक व्यक्ती जेव्हा आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी निर्णय घेते, तर त्यावेळेस तिची मनस्थिती कशी असते आणि त्या मनस्थितीचा परिणाम पूर्ण बॉडीवर कसा होतो, ॲटलिस्ट सौंदर्यावर कसा होतो, ते प्लीज सांगाल. सी, आपण कुठलाही निर्णय आउट ऑफ द बॉक्स जाऊन घेतो, त्याची होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्यावर असते, बरोबर. आपण काहीतरी धाडसी निर्णय घेणार तर आपल्यामध्ये तेवढं पाहिजे की जे काय होईल त्याचे परिणाम आपण भोगायला तयार आहोत. आणि कोणीच आपल्याला मदत करायला येणार नसतं. जोपर्यंत आपण स्वतःची मदत करत नाही तोपर्यंत तुम्हाला देव पण मदत नाही करू शकत. यू शुड बी रेडी टू हेल्प युअर सेल्फ फर्स्ट. मगच एक डायलॉग मला खूप आवडतो जब वी मेट मधला, मैं अपनी फेवरेट. हे टॅगलाईन जर तुम्ही फॉलो केलं, तुम्ही चांगलं दिसणं, तुम्ही प्रेझेंटेबल राहणं, हे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी करता दॅट रिफ्लेक्ट्स. कोणासाठीच करू नका. कोणी आपल्याला कमेंट करेल, कोणी आपल्याला कौतुक करेल म्हणून करू नका. मला आवडतंय, स्वतःवर प्रेम पहिले तुम्ही करा, तर सगळं जग तुमच्यावर प्रेम करेल. पण आता मला असं वाटतं की व्याख्या बदलली की टिप्सभर कपड्यांमध्ये सौंदर्य असतं, पूर्ण झाकूनही तुम्ही सुंदर दिसू शकता, मला असं वाटतंय. आणि मला खरंच ही गोष्ट खूप आवडली की बाहेरचा आवाज न ऐकण्याऐवजी अंतर्मनातला आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि मला तर तू एक सांग की प्रत्येक वेळेस घरी सुद्धा तू प्रेझेंटेबल असते का? सी, मला आवडतं की मी जेव्हा स्वतःला आरशात बघीन तेव्हा मी चांगली दिसली पाहिजे. मी माझ्या मुलीसमोर येईन तेव्हा मी चांगली दिसली पाहिजे. सी, ॲज अ वुमन आपण मल्टिपल रोल्स प्ले करत असतो. ॲज अ वाईफ, ॲज अ मदर, ॲज अ डॉटर इन लॉ आणि काय नाही अजून सगळेच. तर मग समाधान देण्यासाठी आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी होत राहतात आणि आपल्याला कौतुक आपोआप मिळत राहतं. पहिले स्वतःसाठी जगायला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. तो आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या लास्ट अँड फायनल सेगमेंटमध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं सगळं तुमचा आवाज. तोपर्यंत स्टे ट्यून. तुम्ही ऐकत आहात तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला, ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. वेल, नाशिक आलो आहोत आपण कार्यक्रमाच्या फायनल सेगमेंटमध्ये आणि आपण बोलत आहोत ऋतुजा सरोदेंशी. आणि आता मला फायनल प्रश्न त्यांना असा विचारायचा आहे की आउट ऑफ द बॉक्स जाऊन जेव्हा तुम्ही काही करता तेव्हा फॅमिली सपोर्ट किती महत्त्वाचा असतो? फॅमिली सपोर्टशिवाय तुम्ही ॲक्च्युली काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुमच्या नवऱ्याचा सपोर्ट पाहिजे, तुमचे सासू सासरे, तुमची मुलगी. आज मी शूटसाठी बऱ्याच वेळ बाहेर असते, दिवसभर बाहेर असते, 12-12 तासाचं शूटिंग असतं. पण तेवढंच माझी मुलगी समजून घेते की ओके मम्मा शूटला गेली आहे तर ती नाहीच येणार आहे आता संध्याकाळ रात्रीपर्यंत. सासू सासरे सपोर्ट करतात, नवरा सपोर्ट करतो. सो हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये कुठलंही क्षेत्र असू दे पण त्याच्यात ग्रो करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर वेळ घराबाहेर काढावा लागतो आणि तेवढा सपोर्ट तुम्हाला फॅमिलीकडनं लागतोच. पण बरेच वेळ असं असतं ना की घरात ना सपोर्ट नसतो की बाबा तू 10 ते 6चा एखादा जॉब कर किंवा 9 ते 5 पर्यंतचा एखादा जॉब कर आणि त्याच्यात आलेला इन्कममधनं आपण घर चालूया. तू कशाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करते? मग अशा महिलांसाठी तू काय म्हणू शकतेस? प्रत्येक इच्छा तिथे मार्ग. थोडंसं तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ पोचायचं आहे तर थोडंसं स्ट्रगल करावं लागतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयपूर्तीसाठी थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन ॲडजस्टमेंट करावीच लागते. तेव्हाच तुमच्या आवड निवड ही खऱ्या अर्थाने खरी होते असं म्हणता येईल. बरोबर. फायनली मला असं विचारायचं की सौंदर्याची ही कल्पना जी आहे ती ट्रेंडी झालेली आहे सध्या. राईट. म्हणजे क्रॉप टॉप घाला किंवा कुठला तरी अशा ड्रेस घाला की ज्याच्यामध्ये टाईट पॅन्ट्स आणि हे आणि पार त्या मुलीला चालताच येत नाही. खरी गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही स्टिलॅटोज घालता आणि त्याच्यानंतर पावसाळा वातावरण तुम्हाला थोडं पण पुढे जाता येत नाही. अशा वेळेस तुम्ही इतकं अनकम्फर्टेबल असतं आणि यू आर सेइंग आय एम इन स्टाईल. तर मग ह्या अशा एकदमच फालतू तरी म्हणतात पण नॉट एक्सेप्टेबल स्टाईलला जो अनकम्फर्टेबल तुला फील करतो त्याविषयी तुला काय म्हणायचंय? सी, स्टाईल म्हणजे आणि ट्रेंडी राहणं म्हणजे फक्त आलेला ट्रेंड ब्लाइंडली फॉलो करणं नव्हे. यू कॅन ऑब्व्हियसली फॉलो द ट्रेंड, पण फर्स्ट थिंग तुमचं कम्फर्ट काय आहे आणि तुम्ही जे पण काही घालतायत, वेदर इट इज अ क्रॉप टॉप किंवा तुम्ही साडी घाला, नऊवारी घाला किंवा एक सिम्पल पंजाबी ड्रेस घाला, द वे यू कॅरी इट दॅट इज इम्पॉर्टंट. जर तुम्ही कॉन्फिडंटली एक सुंदर पंजाबी ड्रेस कॅरी करणार असाल तर तुम्ही तेवढंच ब्युटिफुल दिसणार असाल. त्याच्यामध्ये काहीच वाद नाही. नॉट नेसेसरी की तुम्ही खूप अनकम्फर्टेबल गोष्टी घालूनच तुम्ही स्टायलिस्ट तुम्ही दिसणार आहात असं बिलकुल नसतं. सो प्लीज वॉट एव्हर यू वेअर कॅरी इट व्हेरी कॉन्फिडेंटली. सो कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे इन शॉर्ट आणि ऑफकोर्स कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे. सो ह्या दोन गोष्टी जेव्हा कंबाईन होतात ना तेव्हा तुम्ही ब्युटिफुल दिसतं आणि कॉन्फिडेंट दिसतं असं म्हणायचं आहे तुम्हाला. राईट. सो आता आपण आलो होतो कार्यक्रमाच्या लास्ट अँड फायनल सेगमेंटमध्ये. तर आता अर्थात तो सेगमेंट संपलेला आहे आणि हा प्रवास खूप खूप सुंदर झालेला आहे. आत्तापर्यंत 7 वर्ष मी ह्या प्रोग्रामला होस्ट केलं आणि माझ्यासोबत जे नवीन विविध प्रकारचे लोक जोडले गेले नाशिकचे त्यांच्याविषयी मी खरंच मनापासून थँक्स बोलते. आणि
आणि ऋतुजाताई थँक्यू सो मच तुम्ही Thank आमच्या you so much. कार्यक्रमामध्ये मला शोभा बोलायला वाढवल्याबद्दल. नाशिककर असेच कमेंट करत राहा आणि भरघोस प्रेम देत राहा तुमच्या आणि तुमच्या फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला. तोपर्यंत स्टे ट्यून. रेडिओ विश्वास, रेडिओ विश्वास, रेडिओ विश्वास.